रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर इथे आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे वल्लरी मामाचा बंदोबस्त करू पाहणार, पण आता वल्लरीचा प्लॅन फसणार आणि ईश्वरीला आता वल्लरीने मामाच्या बाबतीत काहीतरी वाईट केलंय हे कळणार। आता नेमकं कसं कसं आणि काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया। तर इथे सगळ्यात अगोदर काय घडतं, आता अगोदर अर्णव हा पोलिसांवरती खूप जास्त प्रेशर टाकतो। पोलिसांना तो सांगतो की काहीही करा, लवकरात लवकर मंजुळाला शोधून काढा, कुठल्याही परिस्थितीत मंजुळा सापडलीच पाहिजे। आणि त्याच्यानंतर आता अर्णवने इतकं प्रेशर दिल्यानंतर फायनली आता पोलिसांनी मंजुळाचा शोध खूप जास्त वेगाने केलेला असतो आणि त्याचबरोबर अर्णव सुद्धा पोलिसांच्या सतत सातत्याने बरोबर राहत असतो। त्यामुळे फायनली एका पॉइंटला जाऊन आता मंजुळा एका ठिकाणी सापडलेली असते। आता मंजुळा खूप घाबरलेली असते, भेदरलेली असते। त्यावेळी अर्णव तिला धीर देतो आणि म्हणतो, घाबरू नकोस, काळजी करू नको, मला दादा म्हणाली आहेस ना तू, मग ज्याप्रमाणे एक भाऊ आपल्या बहिणीला सांभाळेल तसंच मी तुझी सुद्धा काळजी करेन, काळजी करू नकोस, चल घरी जाऊया, तुझे बाबा तुझी वाट बघतायत। त्यानंतर मग अर्णव मंजुळाला घेऊन घरी येतो। त्याच्याबरोबर आकाश आणि इन्स्पेक्टर साहेब सुद्धा असतात आणि शिर्केही असतात। मग आता लगेचच मंजुळाचे बाबा म्हणतात, साहेब तुमचे खरंच खूप उपकार झाले। त्याबरोबर मग आता अर्णव म्हणतो, उपकारांची भाषा करू नका, उलट खरं तर आम्हीच तुमची माफी मागायला हवी। तुमच्या मुलीच्या बाबतीत जे काही घडलं ते आमच्यामुळे घडलं, त्यासाठी मी माफी मागतो। त्याबरोबर मग आता लगेचच त्या मुलीचे बाबा म्हणतात, अहो नाही साहेब, तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाने माझ्या लेकीला शोधण्यासाठी तसदी घेतली, हेच खरंच खूप मोठं उपकार झालेत तुमचे। काही लोक स्वतः असं शोधायला मदत सुद्धा करत नाही हल्ली। त्यावेळी मग आता आकाश म्हणत असतो, माझ्या दादाने स्वतः पोलिसांबरोबर जाऊन तुमच्या मंजुळाला शोधण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे, खूप एफर्ट्स घेतलेले आहेत। असो दादा, निघायचं का आपण? त्यावर मग अर्णव म्हणतो, हो निघूया। त्यानंतर आकाश आणि अर्णव हे दोघंही भाऊ तिकडनं निघतात। मग आकाश म्हणत असतो, दादा मी काय म्हणतो, आता आपण मंजुळाला शोधून तर तिच्या घरी आणलंय, आता आपण तिच्याकडनं लवकरात लवकर पुढची सगळी माहिती घ्यायला हवी, नाहीतर पुन्हा काही व्हायला नको। त्यावर अर्णव म्हणतो, ते सगळं करूच आकाशा, पण सध्या ती खूप जास्त घाबरलेली आहे, त्यामुळे आता तरी सध्या आपण तिला काहीही बोलणं वर्थ नाहीये। तर दुसऱ्या बाजूला इकडे जो मामा आहे, आता आकाश आणि अर्णव दोघंही जण मंजुळाला शोधण्यामध्ये व्यस्त होते, त्यामुळे मामाला अर्णव आणि आकाशने ऑफिसची जबाबदारी सोपवलेली असते। कारण आत्ताच जस्ट आता त्या सौदामिनीच्या ताब्यातून आपण सात्विक फॅशन्स परत मिळवलंय, मग तिने काही घोटाळे तर केलेले नाही आहेत ना ऑफिसमध्ये, हे सगळं तपासण्याची जबाबदारी मामांवर असते। मामाला आता ऑफिसला जायचं असतं आणि तेवढ्यात इस्त्री केलेल्या शर्टचं बटन तुटलेलं आहे, ही गोष्ट मामाच्या लक्षात येते। मामा म्हणतो, अरे देवा, दुष्काळात 13वा महिना व्हायचा होता हा आजच, बरोबर आत्ताच माझ्या शर्टचं बटनही तुटायला हवं होतं का? जाऊ दे, आता बटन तुटलेलंच आहे तर बटन लावावं तर लागेल। चला 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 पटपट आता शर्टचं बटन लावायला हवं। वल्लरी वल्लरी, पण नेहमीप्रमाणे मामी कुठे असते खोलीत? मामी तर नेहमीप्रमाणे गायबच असणार। मग आता मामा म्हणतो, बाप रे, ही वल्लरी पण ना कधी म्हणून कामाच्या वेळी जागेवर आहे असं मला दिसत नाही। असो जाऊ देत, आपलं बटन आहे, आपल्यालाच लावलं पाहिजे, आपली कामं आपण स्वतः केली पाहिजे। चला बटन लावायला हवं। मग मामा आता कपाटामध्ये सुई दोऱ्याचा डब्बा शोधायला सुरुवात करतो। मामाला आता सुई दोरा सापडत नसतो आणि मामा सुई दोरा शोधत असतो। आता तो सुई दोरा शोधत असताना मग मामा विचार करतो, अरे ह्या वल्लरीला तिच्या त्या ब्लाऊजना टक वगैरे काही करायला लागलं असेल म्हणून तिनेच घेतलं असेल, तिकडेच बघतो। आणि मग आता मामा वल्लरीचे जे कपडे असतात, साड्या असतात, त्या भागामध्ये तपासू लागतो आणि त्यावेळी आता मामाला तिथे ते जे वल्लरीने मेमरी कार्ड ठेवलेलं असतं ते सापडतं। आता ते मेमरी कार्ड जेव्हा मामाला सापडतं तेव्हा मामाला प्रश्न पडतो, अरे च्छा, आमच्या रूममध्ये मेमरी कार्ड, कोणाचं मेमरी कार्ड असेल हे? मी तर मेमरी कार्ड वापरत नाही, वल्लरी सुद्धा मेमरी कार्ड वापरू शकते, वल्लरी केवढे फोटो काढते, तिचंच असेल हे मेमरी कार्ड, असा विचार मामा करतो। मामा विचार करतो, पण जर हे मेमरी कार्ड वल्लरीचं आहे तर हे वल्लरीच्या फोनमध्ये असायला हवं, हे इथे काय करतंय? आणि मग तेव्हा मामाच्या लक्षात पटकन येतं त्या दिवशीचे ते
रक्ताचे डाग, आज हे मेमरी कार्ड. मामाला हे सगळं हळूहळू लिंक लागू लागते आणि मामाला जरा जास्त हे प्रकरण विचित्र वाटू लागतं. मामा विचार करतो नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण आता ती काय गडबड आहे हे मला शोधून काढायलाच हवं. मग मामाने आता ठरवलेलं असतं की वल्लरीचं नेमकं काय चाललंय हे शोधून काढायचं. मग आता शोधून काढायचं असं म्हटल्यामुळे मामा आता ते मेमरी कार्ड स्वतःच्या फोनमध्ये इंजेक्ट करतो आणि आता मामा बघत असतो की नेमकं त्या मेमरी कार्डमध्ये आहे तरी काय. तर त्यामध्ये वल्लरीने जे दागिन्यांची अदलाबदली केली होती त्याचा व्हिडिओ सेव्ह असतो. आता तो व्हिडिओ मामाला सापडल्यानंतर मामाला खूप मोठा धक्काच बसतो. मामा विचार करतो वल्लरीचा व्हिडिओ आणि ह्या मेमरी कार्डमध्ये, याचा अर्थ नक्कीच हे मेमरी कार्ड वल्लरीचं नाहीच आहे. मग मामा पुढे पुढे हळूहळू गॅलरी चेक करत जातो. तर त्यामध्ये आता मामाला आणखीन एक गोष्ट सापडते, ती म्हणजे आता वल्लरी आणि उदयकांतचं बोलणं. वल्लरी आणि उदयकांत एकमेकाला भेटलेले असतात तेव्हाचा तो व्हिडिओ. मग मामा विचार करतो, अरे हा तर अर्णवचा काका आहे ज्यांनी भाऊजींचा खून केलाय असं म्हणणं आहे. मग याचा काय संबंध या सगळ्या प्रकरणाशी, वल्लरीशी? नक्कीच काहीतरी गडबड आहे, पाणी कुठेतरी मुरतंय. हे सगळं नेमकं काय प्रकरण आहे वल्लरीला लवकरच विचारायला हवं. वल्लरीच आता ह्या सगळ्याबद्दलची माहिती सांगू शकते. वल्लरीचं काय चाललंय हे बघायला हवं. वल्लरीने आत्तापर्यंत खूप चुका केल्या आहेत आणि माझी खात्री आहे की अजूनही ती सुधारलेली नाहीच आहे. जर यावेळी रमाकांत रावांच्या मृत्यूच्या मागे वल्लरीचा काही जरी सहभाग असेल ना, तर मी वल्लरीला सोडणार नाहीये. नाही जर वल्लरीचा काळाकुट्ट चेहरा मी जगासमोर आणला ना, तर माझं सुद्धा नाव इकडे अविनाश नाही. आतापर्यंत मी गप्प बसत होतो ते मुलांसाठी, पण आता तसं काहीही नाहीये. आता माझी कोणती मजबुरी नाहीये. त्यामुळे आता मला वल्लरीचा हा आगाऊपणा सहन करण्याची सुद्धा काहीही गरज नाहीये असा विचार आता मामा करू लागतो. आणि मग त्यावेळी वल्लरी घरी आलेली असते. आता मामा संतापलेला आहे. मामाच्या हातामध्ये मेमरी कार्ड आहे हे वल्लरीने पाहिलेलं असतं. वल्लरी समजून जाते आता मामा काही मला सोडणार नाहीये. मामा वल्लरीला म्हणतो, वल्लरी काय प्रकार आहे हा सगळा? हे मेमरी कार्ड कोणाचं आहे? तुझ्या फोनमध्ये हे मेमरी कार्ड काय करतंय? ते सगळं तर दुसरी गोष्ट राहिली, मला महत्त्वाची गोष्ट ही एक कळत नाहीये, ती म्हणजे या सगळ्या प्रकरणाशी तुझा काय संबंध आहे? तू आईच्या कपाटातले दागिने अदलाबदली केलेस, का केलेस? ते दागिने तू कुठे नेलेस? त्या दागिन्यांचं तू काय केलंस? आणि तू उदयकांतला का भेटलीस? उदयकांतचा तुझ्याशी काय संबंध? बोल लवकर वल्लरी, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. माझ्याकडे अजिबात पेशन्स नाहीयेत. हे बघ वल्लरी, आत्तापर्यंत तू खूप चुका केल्यास आणि मी त्या सगळ्या चुका नवरा म्हणून पोटात घातल्यात, पण आता तसं होणार नाही. यावेळी जर वल्लरी ह्या सगळ्या प्रकरणाशी तुझा कुठेतरी थोडा जरी सहभाग असेल ना, तर याद राख, माझ्या इतकं वाईट माणूस तुला अख्ख्या जगातही कोणी शोधून सापडणार नाही. त्यामुळे जे काही खरंखुरं असेल ना, ते सगळं मला पटापट सांगून टाक. आज जर माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न केलास ना, तर ताबडतोब जाऊन मी घरातल्या सगळ्यांना हे सगळं दाखवून टाकेन आणि मग वल्लरी, ह्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. आता तू ठरव तुला काय हवंय ते, बोल लवकर. त्यावेळी वल्लरी आता विचार करते, नाही, एवढी वर्ष मेहनत करून हे सगळं मी मिळवण्याचा प्रयत्न केलाय. एवढी सगळी वर्ष मी शांतपणे राहून व्यवस्थित हे सगळं मिळवलंय आणि आता हे सगळं मला माझ्या या बिंडोक नवऱ्यामुळे गमवावं लागेल. नाही, काहीही झालं तरी असं होता कामा नये. हे सगळं माझं आहे आणि मलाच मिळवायचं आहे. मग त्यासाठी मला माझ्या ह्या बावळट नवऱ्याचा काटा काढावा लागला तरीही काहीच हरकत नाही. तसंही आजपर्यंत याने नवरा म्हणून कोणते कर्तव्य पार पडले? ना मला कधी श्रीमंती दिली, ना मला कधी वैभवात ऐश्वर्यात लोळायला दिलं. आता मात्र मी ह्याला नाही माफ करू शकत. माफ करा हो, आता तुम्ही माझ्या रस्त्याच्या आडवे येत आहे असं वल्लरी म्हणते. त्याबरोबर मामा म्हणतो, वल्लरी तू काय बोलतेस हे? त्यावेळी वल्लरी तिच्या हातात मागे जो फ्लॉवर पॉट असतो तो सापडतो आणि मग ती मामाच्या डोक्यात तो फ्लॉवर पॉट घालते आणि म्हणते, माफ करा मला, पण काळजी करू नका, मारून टाकणार नाहीये मी तुम्हाला, जिवंत तर ठेवेनच ना. आफ्टर ऑल कुंकवाचे धणी आहात तुम्ही माझ्या, कसंही असलात तरी कुंकू आहे ना माझं. असं मग ती उदयकांतला कॉल करते आणि उदयकांतला हा सर्व तिने केलेला पराक्रम
अगदी सविस्तर सांगते तर उदयकांत तिच्यावर भडकतो, तू हे काय केलंस? आपल्याला त्या एका रमाकांतला सांभाळता आलं नाही, आपल्याला त्या मंजुळाला आपल्या ताब्यात ठेवता आलं नाही, तर तू आणखीन अर्णवच्या मामावरती हल्ला केलास. त्यावर ती म्हणते की मी जेवढं सांगते तेवढं कर, माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता म्हणून मी हे सगळं केलं. मला सुद्धा काही हौस नव्हती माझ्या नवऱ्यावर हल्ला करण्याची. त्यानंतर मग आता इकडे उदयकांतच्या मदतीने मामाला एका म्हणजे ठिकाणे डांबून ठेवते, अशा ठिकाणी की जिथे साधी हवा सुद्धा पोहोचू शकणार नसते. आता हे सगळं काही घरात इतर कोणालाही माहीत नसतं, कारण जेव्हा हे सगळं प्रकरण घडतं तेव्हा इशू, अर्णव आणि आकाश हे तिघही जण गेलेले असतात पोलीस स्टेशनला रमाकांतच्या खुनाबद्दलची चौकशी करण्यासाठी. आणि दुसऱ्या बाजूला इकडे ईश्वरी जी असते ती पोलिसांबरोबर बोलत असते, ती पोलिसांना सांगत असते की म्हणजे रमाकांतचा जो खून झाला आहे तो राकेशने केला असं तिला वाटत नाही वगैरे. ती सगळ्या गोष्टी पोलिसांशी बोलत असते. पोलीससुद्धा त्यांना सांगत असतात की हे बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका, आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत, आमचा तपास सुरू आहे, आम्ही लवकरात लवकर रमाकांत राजे शिर्के यांच्या खुन्याला पकडून तुमच्या समोर हजर केलेलं असेल, फक्त आम्हाला थोडा वेळ द्या. आमच्यावरती सुद्धा खूप प्रेशर आलं ह्या केसचं आणि आम्ही सुद्धा तितक्याच प्रेशर खाली येऊन हे काम करतोय, पण प्लीज तुम्ही सुद्धा थोडं कोऑपरेट करा. आम्ही लवकरात लवकर ह्या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतोय आणि आमची खात्री आहे लवकरच आपण ह्या सगळ्याच्या मुळापर्यंत पोहोचलेलो सुद्धा असू. त्यावेळी मग अर्णव म्हणत असतो, कधी पोहोचणार आहोत आपण या सगळ्याच्या मुळापर्यंत? माझ्या वडिलांचा खून होऊन जवळपास 17-18 दिवस होत आले, तरीही अजून तुम्ही हेच सांगताय की आपण या सगळ्याच्या मुळाशी पोहोचू. मुळाशी कधी पोहोचणार आहोत आपण या सगळ्याच्या? त्याबरोबर मग आकाशसुद्धा भडकतो आणि म्हणत असतो, हे बघा, तुम्हाला जर गांभीर्य कळत नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो. अहो, एखाद्या व्यक्तीचा खून झालाय, माझ्या काकांचा खून झालाय, आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचंय. प्लीज बी सिरियस ऑन इट. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी नम्रता असते ती तर बिंडोक मुलगी घरात असतेच, पण त्या मूर्ख नम्रताला ही गोष्ट कळतच नाही की इकडे घरामध्ये एवढा सगळा प्रकार घडलाय. ती तर नेहमीप्रमाणे इशू कशी वाईट आणि मी कशी चांगली, इशू कशी वाईट आणि मी कशी चांगली हे ठरवण्यातच व्यस्त असते. ईश्वरीला त्रास कसा द्यायचा, काय करायचं, या सगळ्या मूर्खपणाच्या तिच्या विचारांमध्ये ती इतकी व्यस्त असते की घरात एवढं सगळं घडतंय ते तिला कळतच नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी आजी असते ती सुद्धा देवाचं नामस्मरण करत तिच्या रूममध्ये बसलेली असते. हे सगळं जे घडतंय ते सगळं लवकरात लवकर थांबू दे, या सगळ्याचा छडा लागू दे, अशी आजी प्रार्थना करत असते. आणि त्यामुळे आजीला सुद्धा हे सगळं घरामध्ये जे प्रकरण घडतं ते लक्षात येत नाही आणि घरामध्ये ईश्वरी अर्णव नसतात याचा वल्लरी चांगलाच फायदा उठवते. तर इकडे आजी देवाला म्हणत असते की देवा, नेमकं तुझ्या मनामध्ये आहे तरी काय? अरे, आजपर्यंत माझ्या ईश्वरीने, अर्णवने एवढं सगळं करून कसं बसं सात्विक फॅशन्स परत मिळवलं, हे केलं ते केलं, आत्ता कुठेतरी जाऊन सगळं व्यवस्थित होईल असं वाटत होतं, तर आता हे नवीन प्रकरण घडलं, माझ्या जावयाचा खून. अरे, आजपर्यंत आम्ही कधी कोणाचं काही वाईट केलं नाही, मग आमच्या बाबतीत हे सगळं का घडलं? त्याच्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव घरी वगैरे आलेले असतात. खूप उशीर झालेला असतो, त्यामुळे ते दोघं जाऊन सरळ झोपतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ब्रेकफास्टला बसलेले असताना आता आजी विचारते, हे काय, अवी आज ब्रेकफास्टला का आला नाही? नाही म्हणजे रोज सगळ्यात आधी ब्रेकफास्टला तो हजर असतो, पण आज तो दिसत नाहीये, काय झालं? त्यावेळी इशू म्हणते, हो ना, खरंच नाही म्हणजे काल रात्री मामा जेवायला सुद्धा नव्हते, पण काल मी सुद्धा खूप थकले होते म्हणून मी काही विचारलं नाही मामांबद्दल. मला वाटलं ते लवकर जेवून झोपून वगैरे गेले असतील, पण मामा दिसले नाही याचं मलाही जरा आश्चर्य वाटतेच. कुठे आहेत मामा? त्यावेळी आता इकडे ईश्वरीने हे असं कुठे आहेत मामा विचारल्यावर कोणाकडेच या प्रश्नाचं उत्तर नसतं. आकाशलाही माहीत नसतं, तो तर या दोघांबरोबरच असतो. नम्रता म्हणते, बाबांनी मला काही सांगितलं नाही. वल्लरीकडे सगळेजण बघतात तर वल्लरीला काही फरकच पडत नसतो. वल्लरी मात्र एकदम निवांत चिलमध्ये असते, तिच्या नादात, तिच्या तंद्रीत. आता वल्लरी ही काही बोलत नाहीये हे बघून ईश्वरी तिला विचारते, मामी, अहो कुठे आहेत मामा, तुम्हाला काही सांगून गेलेत का ते? त्यावेळी वल्लरी म्हणते, नाही, मला का सांगून जातील ते, माझा काय संबंध, मला काही माहीत नाहीये, मला काही ते सांगून वगैरे गेलेले नाहीये. आता ईश्वरी हे उत्तर ऐकून म्हणजे
काही फारशी व्यवस्थित वाटत नाही, कारण तिला मामीचं हे उत्तरच मुळात पटलेलं नसतं. अर्थात जर आपला नवरा घरातून बाहेर पडतोय तर पहिली गोष्ट नवरा बायकोला सांगून घरातून बाहेर पडेल किंवा घरात इतर कोणाला तरी सांगून घरातून बाहेर पडेल. आणि मुळात मामांची अशी सवयच नाही की मामा कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडतील. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि एरवी एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून अख्खं घर डोक्यावर घेऊ पाहणाऱ्या वल्लरी मामी मामा घरात नाही आहेत आणि ही गोष्ट एवढ्या लाईटली कशी काय बोलू शकतात? नाही नाही नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे, पण ती काय हे शोधून काढायला हवं असा विचार आता ईश्वरी करते. ईश्वरीच्या मनात पटकन हेही येतं, या सगळ्या मागे पुन्हा वल्लरी मामींचाच तर हात नसेल ना? मामांचं गायब होणं, सडनली कोणालाच न सापडणं, त्यांचा मोबाईलही न चालू असणं, बाबांच्या बाबतीत सुद्धा असंच घडलं आणि आता मामांच्या बाबतीत. नाही 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 नाही, इशू असा विचार करू नकोस. पण नाही, वल्लरी मामी आहेत त्या काहीही करू शकतात हे सुद्धा तितकंच खरं आहे. त्यामुळे मला जी शंका येते ती काही चुकीची नाही आहे. पण मग आता करू काय? हे सगळं खरोखर वल्लरी मामींनी केलं असेल तर त्यांनी मामांना कुठे ठेवलं असेल? मामा कुठे असतील? काहीही झालं तरी लवकरात लवकर मामांना शोधायलाच हवं असा विचार आता इकडे इशू करू लागते. इशूच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात, मामा कुठे असतील, कसे असतील, काय वगैरे वगैरे. त्याबरोबर आता इशूला मामीवरती डाऊट तर आलाय, पण आता इशू हे सगळं कसं शोधून काढणार, कसं सिद्ध करणार की या सगळ्याच्या मागे मामीच आहे? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये तर सांगा. पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढे नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब